कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हळू हळू हळू। अरे बापरे, काय स्वारी एकदम खुश आहात? काय झालंय? कॅम्प खूप भारी होता, कारण तिकडचे मास्टर खूप भारी आहेत। मास्टर? हा मास्टर। काय काय केलं आज तू तिकडे? त्यांनी डान्स केला आणि त्यांच्या बरोबर आम्ही पण डान्स केला। बापरे, आम्ही सगळे मिळून एकदम मिक्सला झालो। हो, एकदम मॅजिक। मॅजिक म्हणजे? डान्स करता करता आम्ही फ्लेट झालो। अरे वा, ही तर किती भारी आहे। म्हणजे मामीनी तुला एकदम एकदम चांगल्यावाले समर कॅम्पला नेलं हो ना? पण मामी कुठे आहे? ती आली नाही, मला माझ्या मास्टरनी सोडलं गेली। म्हणजे मामी तिकडे आलीच नव्हती का? ती मला सोडून लगेच गेली। हो का? बरं बरं, मग छान आहेत रे तुझे मास्टर। बेस्ट एकदम बेस्ट। बर, तुला माहितीये कॅम्पला फीच नाहीये। फी नाहीये म्हणजे? म्हणजे फ्री आहे, फ्री मा फ्री आहे? अरे वा, मग भारीच की। समर कॅम्प पण फ्री, मास्टर पण भारी आहेत। त्यांनी तुला घरी आणून सोडलंय, मग तू त्यांना म्हणलं नाहीस घरात या म्हणून? म्हणलं होतं पण त्यांना काम होतं। हो काही हरकत नाही, ते नेक्स्ट टाइम आले ना की आपण त्यांना घरी बोलवूया। हो मा। अमोल, अरे अरे अमोल बाळा, कुठे होतास तू? मी किती शोधलं तुला, तुला काही झालं असतं तर? आणि तू इथे कसा आलास? मला माझ्या मास्टरनी सोडलं। अरे हो बाळा, पण मी येतच होते ना। आणि वंस काय सांगू तुम्हाला, एवढं ट्रॅफिक आणि त्या कॅम्पवाल्यांनी मला वेळच नाही कळवली बरोबर। हो हो ठीक आहे अगं, काही हरकत नाही। तो आलाय ना आता घरी नीट? नाही नाही, मी असं पुढे होऊ नाही देणार, मी तिथेच थांबेन काही झालं तरी। अगं नाही नाही, एवढं खरंच काही नाही, ठीक आहे। आणि हो वंस, मी कॅम्पची फी दिली आहे, 8,000 रुपये होते फी। आणि हे घ्या राहिलेले 2,000। अमोल, मम्मा कॅम्पला तर फीस नव्हती ना गं? असं कसं? होती की फी, मी दिली आहे। मला तू चालू द्या, आपण बघू तिकडे। अरे अमोल बाळा, मी दिली आहे ना। बघ मोना, अगं ठीक आहे, तुला हे पाहिजे होतं ना, काहीच हरकत नाही, फक्त हक्काने मागून घे, अशी लाजू नको। हा हे घे। नेहमी कले बोलावे। हो वंस, थँक्यू। आता फिरायला कधी जायचं गं? जाऊया की आपण फिरायला। सांग ना गं। काय आता फिरायला, हा उद्या सिंहगडावर माझा एक छान कार्यक्रम आहे, आपण तेव्हा तिकडे जाऊया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 2 3 4 रुपाली, ए रुपाली। काय हो मामनजी? अगं ह्या 8 कुंड्या राहिल्यात, त्या जरा ठेव, आपल्याला लागतील परत। हो मी ते ठेवते, पण किती वेळ झाला तुम्ही हेच करताय? अगं जीव रमतो माझा ह्याच्यात। हो बरोबर आहे तुमचं, पण राहिलेलं उद्या करा ना। तुम्ही असं करता, एकाच वेळी एवढं सगळं काम करता आणि मग कणकण येते तुम्हाला। त्याच्यानं काय होतंय अगं रुपाली, उलट हे काम केलं ना, मातीत हात घातला की सगळे आजार निघून जातात माझे। आता तुम्ही असं बोलल्यावर काय बोलणार मी? रुपाली अगं कुंड्या 9 राहिल्या पाहिजे होत्या, खाली 3, त्याच्यावरती 2, 5 आणि बाबा, तुम्ही गोळ्या घेतल्याच नाहीत ना? तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, गोळ्या वेळच्या वेळी घेत जा म्हणून। आणि डॉक्टरांनी काय सांगितले माहिती आहे ना तुम्हाला? अगं दुपारपासून या कामात रमलो ना, त्यामुळे राहिल्या।
घेणारच होतो मी. अहो पण बाबा, गोळ्या वेळच्या वेळी घ्यायच्या असतात ना. होय. आता मी हेच बोलत होते त्यांना, पण माझं ऐकतात कुठं. अगं तुमची काळजी कळतीये मला, पण घेतो थोड्या वेळानं. आत्ताच घ्यायची, थांबा. हिचा पोलिसी खाक्या सुरू झाला ना की मला काय बोलताच येत नाही बघ. बरं घ्या आहे. आर्या, आणि त्यांना म्हणावं जरा दगदग पण कमी करा. माझं तर काय ऐकत नाही. बघ बाई, तुझं ऐकलं तर. सावकार. काय रुपाली, हा आयुष्यभर शेतात काम केलेला माणूस आहे मी, आणि एवढ्याशानं काय होते मला. अहो पण त्याची सवय मोडली की आता. अशी कशी सवय मोडल. आणि खरं सांगू का, अशी झाडं लावली, मातीत हात घातला ना की जीवाला गार वाटतं बघ. आता बाकी तर काय राहिलं नाही ना. म्हणजे बाबा, तुम्हाला अर्जुन बद्दल जे वाटतंय ते सोडून तुम्ही हे करत बसता. आता त्याला किती वेळा सांगितलं. हे खरंय बरं का आर्य, भाऊजीनं आमचं काय ऐकतच नाहीत अगं. आजकाल तो विषय काढला ना सरळ उठूनच निघून जातो. अमोल आणि अपर्णाचा विषयच नको असतोय त्यांना. बरं, त्याला नवीन सुरुवात कर म्हणलं तर ते ऐकत नाहीत. आर्या, तुला माहित आहे ना उद्या अर्जुनला बघायला पोरगी येणार आहे. तू बोल की एकदा त्याच्याशी. नको हा बाबा, उगाच तो चिडायचा माझ्यावर. अगं नाही, म्हणजे बघ ना, आम्ही कसं घरातलं पडतो ना, त्यामुळे भाऊजी आमचं काहीच ऐकत नाहीत बघ. होय, तू बोललीस ना तर किमान तुझं बोलणं ऐकल तरी तो. बाबा, तुम्हाला मीच सापडले का अर्जुनशी हे सगळं बोलायला? कदम गोळी घेतली का? हो घेतली ना, टायमिंगलाच. मी आलो फ्रेश हो. आर्या, अगं तू बोल ना त्याच्याशी, हीच वेळ आहे बघ. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हळू हळू हळू. अरे बापरे, काय स्वारी एकदम खुश आहात? काय झालंय? कॅम्प खूप भारी होता कारण तिकडचे मास्टर खूप भारी आहेत. मास्टर? हा मास्टर. काय काय केलं आज तू तिकडे? त्यांनी डान्स केला आणि त्यांच्या बरोबर आम्ही पण डान्स केला. बापरे, आम्ही सगळे मिळून एकदम मित्र झालो. हो, एकदम मॅजिक. मॅजिक म्हणजे? डान्स करता करता आम्ही फ्लेट झालो. अरे वा, हे तर किती भारी आहे. म्हणजे मामीनी तुला एकदम एकदम चांगल्यावाल्या समर कॅम्पला नेलं हो ना? पण मामी कुठे आहे? ती आली नाही, मला माझ्या मास्टरनी सोडलं गेली. म्हणजे मामी तिकडे आलीच नव्हती का? ती मला सोडून लगेच गेली. हो का? बरं बरं. मग छान आहेत रे तुझे मास्टर. बेस्ट एकदम बेस्ट. बर, तुला माहितीये कॅम्पला फीच नाहीये. फी नाहीये म्हणजे? म्हणजे फ्री आहे, फ्री मा. फ्री आहे? अरे वा, मग भारीच की. समर कॅम्प पण फ्री, मास्टर पण भारी आहेत. त्यांनी तुला घरी आणून सोडलंय. मग तू त्यांना म्हटलं नाहीस घरात या म्हणून? म्हणलं होतं पण त्यांना काम होतं. हो. काही हरकत नाही. ते नेक्स्ट टाइम आले ना की आपण त्यांना घरी बोलवूया. हो मा. अमोल, अरे अरे अमोल बाळा, कुठे होतास तू? मी किती शोधलं तुला. तुला काही झालं असतं तर? आणि तू इथे कसा आलास? मला माझ्या मास्टरनी सोडलं. अरे हो बाळा, पण मी येतच होते ना. आणि वंस काय सांगू तुम्हाला, एवढं ट्रॅफिक आणि त्या कॅम्पवाल्यांनी मला वेळच नाही कळवली बरोबर. हो हो, ठीक आहे अगं, काही हरकत नाही. तो आलाय ना आता घरी नीट? नाही नाही, मी असं पुढे होऊ नाही देणार. मी तिथेच थांबेन काही झालं तरी. अगं नाही नाही, एवढं खरंच काही नाही. ठीक आहे. आणि हो वंस, मी कॅम्पची फी दिली आहे. 8,000 रुपये होते फी. आणि हे घ्या राहिलेले 2,000. अमोल, अगं मा थांब ना. मम्मा, कॅम्पला तर फीच नव्हती ना गं. असं कसं? होती की फी, मी दिली आहे. मा तू चल उद्या, आपण बघू तिकडे. अरे अमोल बाळा, मी दिली आहे ना. बघ.
अगं ठीक आहे, तुला हे पाहिजे होतं ना, काहीच हरकत नाही. फक्त हक्काने मागून घे, अशी लाजू नको. हा हे घे. नेहमी कले बोलावे. हो हंसा, थँक्यू. हा आता फिरायला कधी जायचं ग? जाऊया की आपण फिरायला. सांग ना ग. काय आता फिरायला, हा उद्या सिंहगडावर माझा एक छान कार्यक्रम आहे, आपण तेव्हा तिकडे जाऊया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. 2 3 4. रुपाली, ए रुपाली. काय हो मामांजी? अगं या 8 कुंड्या राहिल्यात, त्या जरा ठेव, आपल्याला लागतील परत. हो मी ते ठेवते, पण किती वेळ झाला तुम्ही हेच करताय? अगं जीव रमतो माझा याच्यात. हो बरोबर आहे तुमचं, पण राहिलेलं उद्या करा ना. तुम्ही असं करता, एकाच वेळी एवढं सगळं काम करता आणि मग कणकण येते तुम्हाला. त्याच्यानं काय होतंय अगं रुपाली, उलट हे काम केलं ना, मातीत हात घातला की सगळे आजार निघून जातात माझे. आता तुम्ही असं बोलल्यावर काय बोलणार मी? रुपाली अगं कुंड्या 9 राहिला पाहिजे होत्या, खाली 3, त्याच्यावरती 2, 5 आणि बाबा, तुम्ही गोळ्या घेतल्याच नाहीत ना? तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, गोळ्या वेळच्या वेळी घेत जा म्हणून. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं माहिती आहे ना तुम्हाला? अगं दुपारपासून या कामात रमलो ना, त्यामुळे राहिल्या. घेणारच होतो मी. अहो पण बाबा, गोळ्या वेळच्या वेळी घ्यायच्या असतात ना. होय, आता मी हेच बोलत होते त्यांना, पण माझं ऐकतात कुठं? अगं तुमची काळजी कळतीये मला, पण घेतो थोड्या वेळानं. आत्ताच घ्यायची, थांबा. हिचा पोलिसी खाक्या सुरू झाला ना की मला काय बोलताच येत नाही बघ. बरं घ्या आहे. आर्या, आणि त्यांना म्हणावं जरा दगदग पण कमी करा. माझं तर काय ऐकत नाही. बघ बाई तुझं ऐकलं तर. सावकार. काय रुपाली, हा आयुष्यभर शेतात काम केलेला माणूस आहे मी, आणि एवढ्याशानं काय होते मला? अहो पण त्याची सवय मोडली की आता. अशी कशी सवय मोडल? आणि खरं सांगू का, अशी झाडं लावली, मातीत हात घातला ना की जीवाला गार वाटतं बघ. आता बाकी तर काय राहिलं नाही ना. म्हणजे बाबा, तुम्हाला अर्जुन बद्दल जे वाटतंय ते सोडून तुम्ही हे करत बसता? आता त्याला किती वेळा सांगितलं. हे खरंय बरं का आर्य, भाऊजीनं आमचं काय ऐकतच नाहीत अगं. आजकाल तो विषय काढला ना, सरळ उठूनच निघून जातो. अमोल आणि अपर्णाचा विषयच नको असतोय त्यांना. बरं, त्याला नवीन सुरुवात कर म्हणलं तर तेही ऐकत नाहीत. आर्या, तुला माहित आहे ना, उद्या अर्जुनला बघायला पोरगी येणार आहे. तू बोल की एकदा त्याच्याशी. नको हा बाबा, उगाच तो चिडायचा माझ्यावर. अगं नाही, म्हणजे बघ ना, आम्ही कसं घरातलं पडतो ना, त्यामुळे भाऊजी आमचं काहीच ऐकत नाहीत बघ. होय, तू बोललीस ना तर किमान तुझं बोलणं ऐकल तरी तो. बाबा, तुम्हाला मीच सापडले का अर्जुनशी हे सगळं बोलायला? कदम गोळी घेतली का? हो घेतली ना, टायमिंगलाच. मी आलो प्रेशो. आर्या, अगं तू बोल ना त्याच्याशी, हीच वेळ आहे बघ. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाहेरच गेली असणार आहे कुठेतरी. आपण तिला बाहेर शोधूया. मामा, तुम्ही घरीच थांबा, आणि जर सापडली तर आम्हाला फोन करून कळवा. प्रीतम, जा गाडीची चावी आण. चला पटपट. चल लवकर. आणि तुम्हाला सापडली तरी फोन करून हो सांगा. हो. दादा, पारू, चल राणी, धंद्याचा टायमिंग झालाय. कोणी केली पाहिजे. पहिला तुला स्वच्छ धुवून घेतो, मग कापायला घेतो.
गेटच्या बाहेर जाऊन बघू. दादा, मला सांगा, वैजू इथं बाहेर आलती का? मी काय विचारतोय, वैजूला बंगल्याच्या बाहेर जाताना बघितलं का तुम्ही? नाही. नाही. आता कुठे शोधायची हिला? आता आतमध्ये पण नाही, बाहेर पण आली नाही. आता ह्या वैजूला शोधायची म्हणजे कुठे शोधायची? मारुती दादा, काळजी करू नको, वैजू सापडेल आपल्याला. गावा सापडेल, आपण सगळीकडे बघितलं ना. शोधू आपण. हा, सापडेल ती, असेल इथेच कुठेतरी. मारुती मामा, ते मी आपल्या वैजूला बघितलंय. काय? तू पाहिलं वैजूला? अरे मग मगापासून का नव्हता सांगत? बरं आता कुठे आहे वैजू? हो, त्या दामिनी मॅडमनी. मला सांगा, या बकरीला घेऊन जाऊन तुम्ही काय कराल? मटणाचा धंदा आहे आपला, कापणार आम्ही काय करणार? दामिनी मॅडमनी. अरे देवा, काय सांगताय काय दादा? मारुती दादा, मला हे पारूला कळवायला हवं. नाही नाही, तिला अजिबात फोन करू नका, तिला लय टेन्शन येईल. मारुती दादा, तिला कळायला तर हवं ना, ती करतील काहीतरी. थांबा, मी फोन लावते पारूला. सावित्री आत्या, ताईडीने फोन नाही नेला. अरे देवा. प्रीतम बाबांना फोन करते. काका, काका तुम्ही कुठल्या शेळीला पाहिलं का? अशी छोटी बकरी शेळी. दादा, दादा तुम्ही अशी छोट्या शेळीचं पिल्लू वगैरे, बकरीचं पिल्लू बघितलं? सावित्री आत्या, पारू बोलतेय. वैजू सापडली का? बाळा, मन घट्ट कर. हे बघ, आपल्या वैजूला ना काय झालं पारू? काय झालं? हॅलो हॅलो पारू, काय झालं? काय झालं पारू? दामिनी मॅडमनी वैजूला एका मटण माल्याकडे दिली आहे. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये पारू, अगदी वेळेत आलीयस बघ तू. आता हे मटण बनवायला घे, शिजवायला घे. आणि कुठे गेले होते सगळं? मला तुला एक विचारायचं होतं, तुझी कुठली गोष्ट हरवलीये का? नाही, सकाळपासून ना तू इकडे तिकडे काहीतरी शोधत होतीस, मी बघितलं. काय हरवलंय तुझं? वैजू. अच्छा अच्छा अच्छा, तुझी लाडकी बकरी, तिचं नाव आहे ना वैजू, जी तुम्ही वहिनींपासून इतके दिवस लपवून ठेवलीये. तीच वैजू ना? बापरे, ती हरवलीये का? कुठे हरवली? म्हणजे सापडली नाहीये का अजून? कशी सापडेल गो? कारण ती बकरी माझ्याकडे. कुठे? द्या ना मला, सांगा ना, मी जाऊन घेऊन येतो. गणी, मगाशी मी तुला म्हणाले होते बघ की हे जे मटण आहे ना, हे खूप स्पेशल आहे. ते का माहितीये? कारण ना, हे का स्पेशल बकरीचे. तुला माहितीये त्या बकरीचे नाव काय आहे? वैजू. शांत, रडू नको तू, रडू नको. या लय वाईट आहेत. भाईसाहेब, काय बोलताय तुम्ही? ए मारुती,
तू तर गप्पच बस हा. तू किर्लोस्करांचा फार विश्वासू सेवक म्हणवतोस ना स्वतःला. मग मला सांग, त्या दिवशी मी ही बकरी तिकडे दूर कुठेतरी ठेवून आले होते ना, बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते. मग ही बकरी परत या बंगल्यात आली कशी? मी सांगते ना, तुम्ही ना तुमची लायकी विसरत चाललाय आणि म्हणून तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी हे सगळं केलंय मी. कळलं ना? ए पारू, ही पिशवी घे आणि ते मटण शिजव आणि दोघे मिळून बापलेक मिळून खा हा आरामात. आता तुम्हाला कळलं असेल ही दामिनी नेमकी काय चीज आहे ते. सावकाश सावकाश हळू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघा, ही ना माझी वैजू आहे, पिल्लू आहे आणि तिची किंमत नाही होऊ शकत. तिचा जीव की प्राण आहे. प्लीज. बघा आता मी काय करू, माझं काय चुकलं ह्याच्यात? हे बघा, तुमचं खरंच काहीच नाही चुकलंय. मी समजू शकतो तुमचाही धंदा आहे, पण पण तुम्ही म्हणाल ती किंमत मी देतो. ठीक आहे? मग द्या 5,000 रुपये. ठीक आहे. हा. ओके ठीक आहे, येतो. चल. ओके बकरी, इकडून पण पैसे आणि तिकडून पण पैसे. मटण मला मूर्ख आहे का? त्यांनी पिशवीत काय दिलंय मग? ही काय मस्करी आहे? दामिनी काकू, अगं मस्करी नाहीये ही. हे ना फळ आहे. तू आज जे काही केलंयस ना त्याचं. ए प्रीतम, मी ना काकी आहे तुझी. तू वयाचं नाही, निदान नात्याचं तरी भान ठेव. तो लहान आहे पण तुम्ही तर मोठे आहात ना. मग तुमच्याकडून इतकी मोठी चूक कशी काय घडली? मुळात काकू, वैजूला पारूच्या दारातून घेऊन जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही चोरी केली आहे काकू आणि जाऊन वैजूला मटणवाल्याकडे विकलात. ही फक्त चूक नाहीये, हा गुन्हा आहे. 1 मिनिट आदित्य, मला सांग, ही बकरी मी यापूर्वीच बंगल्याच्या शिस्तीनुसार बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते. ही परत यांनी आत आणली. मग यांना शिक्षा व्हायला नको आणि तू उलट मला बोलतोयस का? वहिनी प्रत्येक वेळी सांगत असतात ना किर्लोस्करांचे नियम, शिस्त, प्रतिष्ठा, सन्मान. आणि आता ना तुम्ही सगळे या गुन्ह्यात सामील झालाय. तुम्हाला जी काही उत्तरं द्यायची आहेत ना आता तुम्ही वहिनींना द्यायची.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाहेरच गेली असणार आहे कुठेतरी. आपण तिला बाहेर शोधूया. मामा, तुम्ही घरीच थांबा आणि जर सापडली तर आम्हाला फोन करून कळवा. प्रीतम, जा गाडीची चावी आण. चला पटपट. चल लवकर. आणि तुम्हाला सापडली तरी फोन करून हो हो. दादा, पारू, चल राणी, धंद्याचा टायमिंग झालाय. कोणी केली पाहिजे. पहिला तुला स्वच्छ धुवून घेतो, मग कापायला घेतो. गेटच्या बाहेर जाऊन बघू. दादा, मला सांगा, वैजू इथं बाहेर आलती का? मी काय विचारतोय, वैजूला बंगल्याच्या बाहेर जाताना बघितलं का तुम्ही? नाही. आता कुठे शोधायची हिला? आता आतमध्ये पण नाही, बाहेर पण आली नाही. आता ह्या वैजूला शोधायची म्हणजे कुठे शोधायची? मारुती दादा, काळजी करू नको, वैजू सापडेल आपल्याला. गावा सापडेल, आपण सगळीकडे बघितलं ना. शोधू आपण. हा, सापडेल ती, असेल इथेच कुठेतरी. मारुती मामा, ते मी आपल्या वैजूला बघितलंय. काय? तू पाहिलं वैजूला? अरे मग मगापासून का नव्हता सांगत? बरं, आता कुठे आहे वैजू? हो, त्या दामिनी मॅडमनी. मला सांगा, या बकरीला घेऊन जाऊन तुम्ही काय कराल? मटणाचा धंदा आहे आपला, कापणार आम्ही काय करणार. दामिनी मॅडमनी? अरे देवा, काय सांगताय काय दादा? मारुती दादा, मला हे पारूला कळवायला हवं. नाही, तिला अजिबात फोन करू नका. तिला लय टेन्शन येईल. मारुती दादा, तिला कळायला तर हवं ना. ती करतील काहीतरी. थांबा, मी फोन लावते पारूला. सावित्री आत्या, ताईडीने फोन नाही आला. अरे देवा. प्रीतम बाबांना फोन करते. काका, तुम्ही कुठल्या शेळीला पाहिलं का? अशी छोटी बकरी शेळी. दादा, तुम्ही अशी छोट्या शेळीचं पिल्लू वगैरे, बकरीचं पिल्लू बघितलं? सावित्री आत्या, पारू बोलतेय. वैजू सापडली का? बाळा, मन घट्ट कर. हे बघ, आपल्या वैजूला ना काय झालं पारू? काय झालं? हॅलो, पारू, काय झालं पारू? दामिनी मॅडमनी वैजूला एका मटण माल्याकडे दिली आहे. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये पारू, अगदी वेळेत आलीयस बघ तू. आता हे मटण बनवायला घे, शिजवायला घे. आणि कुठे गेले होते सगळं? मला तुला एक विचारायचं होतं, तुझी कुठली गोष्ट हरवलीये का? नाही, सकाळपासून ना तू इकडे तिकडे काहीतरी शोधत होतीस, मी बघितलं. काय हरवलंय तुझं? वैजू. अच्छा, तुझी लाडकी बकरी, तिचं नाव आहे ना वैजू, जी तुम्ही वहिनींपासून इतके दिवस लपवून ठेवलीये. तीच वैजू ना? बापरे, ती हरवलीये का? कुठे हरवली? म्हणजे सापडली नाहीये का अजून?
कशी सापडेल गं? कारण ती बकरी माझ्याकडे. कुठे द्या ना मला, सांगा ना, मी जाऊन घेऊन येतो. गणी, मगाशी मी तुला म्हणाले होते बघ की हे जे मटण आहे ना हे खूप स्पेशल आहे. ते का माहितीये? कारण ना हे का स्पेशल बकरीचे. तुला माहितीये त्या बकरीचे नाव काय आहे? वैजू. शांत हो, रडू नको तू, रडू नको. या लय वाईट आहेत. भाईसाहेब काय बोलताय तुम्ही? ए मारुती, तू तर गप्पच बस. हा, तू किर्लोस्करांचा फार विश्वासू सेवक म्हणवतोस ना स्वतःला. मग मला सांग, त्या दिवशी मी ही बकरी तिकडे दूर कुठेतरी ठेवून आले होते ना, बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते. मग ही बकरी परत या बंगल्यात आली कशी? मी सांगते ना, तुम्ही ना तुमची लायकी विसरत चाललाय आणि म्हणून तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी हे सगळं केलंय मी. कळलं ना? ए पारू, ही पिशवी घे आणि ते मटण शिजव आणि दोघे मिळून, बाप लेक मिळून खा आरामात. आता तुम्हाला कळलं असेल ही दामिनी नेमकी काय चीज आहे ते. सावकाश सावकाश, हळू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघा, ही ना माझी वैजू आहे, पिल्लू आहे. आणि तिची किंमत नाही होऊ शकत. तिचा जीव की प्राण आहे. प्लीज. बघा आता मी काय करू? माझं काय चुकलं ह्याच्यात? हे बघा, तुमचं खरंच काहीच नाही चुकलंय. मी समजू शकतो तुमचाही धंदा आहे, पण पण तुम्ही म्हणाल ती किंमत मी देतो. ठीक आहे? मग द्या 5,000 रुपये. ठीक आहे. हा, ओके ठीक आहे, येतो. थँक्स. ओके बकरी, इकडून पण पैसे आणि तिकडून पण पैसे. मटण मला मूर्ख आहे का? त्यांनी पिशवीत काय दिलंय मग? ही काय मस्करी आहे? आम्ही काकू, अगं मस्करी नाहीये ही. हे ना फळ आहे. तू आज जे काही केलंयस ना त्याचं. ए प्रीतम, मी ना काकी आहे तुझी. तू वयाचं नाही, निदान नात्याचं तरी भान ठेव. तो लहान आहे पण तुम्ही तर मोठे आहात ना. मग तुमच्याकडून इतकी मोठी चूक कशी काय घडली? मुळात काकू, वैजूला पारूच्या दारातून घेऊन जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही चोरी केली आहे काकू, आणि जाऊन वैजूला मटणवाल्याकडे विकलात. ही फक्त चूक नाहीये, हा गुन्हा आहे. 1 मिनिट आदित्य,
मला सांग, ही बकरी मी यापूर्वीच बंगल्याच्या शिस्तीनुसार बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते, ही परत यांनी आत आणली. मग यांना शिक्षा व्हायला नको आणि तू उलट मला बोलतोयस का? वहिनी प्रत्येक वेळी सांगत असतात ना किर्लोस्करांचे नियम, शिस्त, प्रतिष्ठा, सन्मान. आणि आता ना तुम्ही सगळे या गुन्ह्यात सामील झालाय. तुम्हाला जी काही उत्तरं द्यायची आहेत ना आता तुम्ही वहिनींना द्यायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही नाही होतो जवळ, तुम्ही प्लीज गळे सोडा. काकू सोडा एकमेकींना. शाबास, असंच करायचं. जर कोणी तुमच्या जवळ आलं तर एकमेकींचे गळे धरायचे. जीव गेला तरी चालेल, पण या त्रिनयनेच्या भक्तांना तुमच्या जवळ येऊ द्यायचं नाही. कळतंय? गुड. का असं करता ग? हा, कशासाठी? हा, का त्रास देताय त्या दोघींना? तुमच्यापैकी कोणी जवळ गेलं तर त्या एकमेकींचा गळा दाबून जीव घेतील. चालणार आहे का त्यांना मारायचंच आहे तुम्हाला? तसं असेल तर सांगा मला. कशाला मी जपतेय? मी जीव घेते ना त्यांचा. केतकी काकू आणि फाल्गुनी ताईच्या केसाला सुद्धा टक्काने लावायचास. ही धमकी आहे की तुला काय पाहिजे ते समज. त्या दोघी सुखरूप राहायला हव्यात. मग ते तू तुझ्या सैनिकांना सांग. जर या दोघी सुखरूप राहायला हव्या असतील तर यांच्याजवळ फिरकायचं सुद्धा नाही म्हणावं. कळलं? अरे वा, वाह, छान झालाय मसाले भात. गुलामांनो, भूक लागली ना? चला मग तुटून पडा, संपवून टाका सगळं. या. जनावर जनावर झालंय ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा काय झालं? तिने पुन्हा तुम्हाला वर काय झालं? चिडून काय बघतोस माझ्याकडे? ए बिंडोक राजाध्यक्ष, तुझा मुलगा बघ, हिम्मत वाढायला लागली त्याची. चिडून बघतो माझ्याकडे, डोळे वटारतो, आगाऊपणे बोलतो माझ्याशी. नुसता बोलून सरळ नाही होणार हा. उठ, थोबाड रंगव त्याचं. उठ. बाबा काय करताय तुम्ही? या बाईने काही केलंय का तुम्हाला? या बाईला मी तुझेच नाही. अरे या बाईला तू ओळखतेस? बाबा नाही, तू न्यायला हवं. ए काय बाबा 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 बाबा? हा बाप नाहीये तुझा, शेखर राजाध्यक्ष. तुझा बाबा कोण होता? अनिल म्हात्रे. तर आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल की शेखर माझा गुलाम झालाय. वश केलंय मी त्याला. आता मी सांगितलं तर तो थोबाडीतच काय, समोरच्याला गोळ्या घालून मारूही शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही नाही होतो जवळ, तुम्ही प्लीज गळे सोडा. काकू सोडा एकमेकींना. शाबास, असंच करायचं. जर कोणी तुमच्या जवळ आलं तर एकमेकींचे गळे धरायचे. जीव गेला तरी चालेल, पण या त्रिनयनेच्या भक्तांना तुमच्या जवळ येऊ द्यायचं नाही. कळतंय? गुड. का असं करता ग? हा, कशासाठी? हा, का त्रास देताय त्या दोघींना? तुमच्यापैकी कोणी जवळ गेलं तर त्या एकमेकींचा गळा दाबून जीव घेतील. चालणार आहे का? का त्यांना मारायचंच आहे तुम्हाला? तसं असेल तर सांगा मला. कशाला मी जपतेय? मीच जीव घेते ना त्यांचा. केतकी काकू आणि फाल्गुनी ताईच्या केसाला सुद्धा टक्काने लावायचास. ही धमकी आहे की तुला काय पाहिजे ते समज.
त्या दोघी सुखरूप राहायला हव्यात. मग ते तू तुझ्या सैनिकांना सांग. जर या दोघी सुखरूप राहायला हव्या असतील तर यांच्याजवळ फिरकायचं सुद्धा नाही म्हणावं. कळलं? अरे वा. वाह, छान झालाय मसाले भात. गुलामांनो, भूक लागले ना? चला मग तुटून पडा, संपवून टाका सगळं. या. जनावर जनावर झालंय ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा काय झालं? तिने पुन्हा तुम्हाला वर काय झालं? चिडून काय बघतोस माझ्याकडे? ए बिंडोक राजाध्यक्ष, तुझा मुलगा बघ, हिम्मत वाढायला लागली त्याची. चिडून बघतो माझ्याकडे, डोळे वटारतो, आगाऊपणे बोलतो माझ्याशी. नुसता बोलून सरळ नाही होणार. उठ, थोबाड रंगव त्याचं. बाबा काय करताय तुम्ही? या बाईने काही केलंय का तुम्हाला? या बाईला मी तुझेच नाही. अरे या बाईला तू ओळखतेस? बाबा नाही, तू न्यायला हवं. ए काय बाबा 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 बाबा? हा बाप नाहीये तुझा, शेखर राजाध्यक्ष. तुझा बाबा कोण होता? अनिल म्हात्रे. तर आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल की शेखर माझा गुलाम झालाय. वश केलंय मी त्याला.
आता मी सांगितलं तर तो थोबाडीतच काय, समोरच्याला गोळ्या घालून मारूही शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझा फोन चेक करते म्हणजे मला कळलं. मला बघायचं नाही. ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांग. अगं पण असं तर अरे मी तुम्ही दोघीच जण. हो, आम्ही वाट बघतोय कोणाची तरी. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही नाही, आम्हाला कसला प्रॉब्लेम. प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय. आणि हां, तुम्ही ज्यांची वाट बघताय ना ते येणार नसतील तर जाऊ द्या, आम्ही आहोत ना. काय रे, आम्ही देतो ना कंपनी. हो, आणि चांगली कंपनी देऊ. त्याची काही गरज नाही, तुम्ही प्लीज जा इथून. अरे रागवली रे. प्लीज माइंड युअर ओन बिझनेस. ओके, चल निशी. अरे असं काय करताय, तुमच्यासाठी थांबलोय ना आम्ही इथं. लाली, तसा सगळं आता जर ठरलेलाच हा तर आमच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही. काय तर काय दादा, म्हणजे तुम्हाला चारू सून म्हणून पसंत नाहीये का? नाही नाही मंजू, तसं नाहीये. चारू गोड मुलगी आहे, गुणी आहे, आपल्या खोत कुटुंबाला शोभेल अशीच आहे. मग एकत्र कुटुंबाला निभावून नेईल अशा स्वभावाची वाटते ती. आणि त्यातून श्रीनू आणि चारू लहानपणीचे बालमित्र. आणि म्हणूनच म्हटलं परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त माझं वैयक्तिक म्हणणं एवढंच आहे की आपण मोठ्याने फक्त ठरवून उपयोग नाही ना. काय श्रीकांतराव, काय वाटतं तुम्हाला? हो खरंय. नाही, मुलांची पण परवानगी घ्यायला हवी ना. दादा, मी चारू सोबत बोलले, तिला श्रीनू पसंत आहे. आणि ते का ना आपल्यासारखा असा एकत्र कुटुंब हवा. मंजूक सांगत होता. हा, तरी पण ना आपण आपल्या मनाची खात्री करून घेऊया. हा चारू, आता तूच सांग का. काय गो, तुका आमच्या श्रीनू बरोबर लगीन करूक आवडात काय? लाजला म्हणजे पसंत. हे बघा, प्लीज बाजूला व्हा. आमची वाट सोडा, नाही तर परिणाम वाईट होतील. एवढी कसली काय? मुकाट्याने अंगावरचे दागिने काढा, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. काढा. कोणाला फोन करताय? दागिने काढा, चला दागिने काढा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या चारू तू आवडतस. आणि तुम्ही दोघं चांगले संसार कराल असं आमका वाटता. तुझी या लग्नात काय हरकत नाही ना? हा, बघलास? माका माहित होता. हा, तू माझा शब्द खाली पडू देऊच नाही. हा, अरे फक्त तू खास नाही, दादाकडे ऐक, दोघांका पण चारू पसंत. आणि तरी पण आम्ही तुझ्या होकारासाठी थांबलोय. हा, मी यांका आधीच सांगितलेला, हा माझो श्रीनू माझ्या शब्द बाहेर नाही. हा, तुझा होकार हा ना? हा सांग मका. लाली,
अगं तूच काय बोलतेस, त्याला बोलू दे ना, त्यासाठी बोलवलं ना त्याला. अरे पण दादा आता लाली लहान नाहीये तो, त्याचे निर्णय तो घेऊ शकतोय. शिनू बाळा, तुझ्यावर कसलंही दडपण नाहीये. तुझ्या मनात जे काय असेल ना ते बोल. मान्य आहे तुला? ओवी, अजून एक सरप्राईज मी तुला उद्या देणार आहे. काय काय देणार आहेस? उद्या मी दादा मामाला आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगणार आहे. हो, बट यावेळी नक्की सांगशील ना? ओवी, तू आत्ता इथे असायला हवी होतीस. कुठे आहेस तू? कशी देत नाही तेच बघतो. पूर्ण शानपणाच बाहेर काढतो तुमचा. थांबा. नाही नाही नाही, मी 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 देते मंगळसूत्र. काय झालं? शिनू, तुला विचार करायला वेळ हवा असेल तर बेलाशक वेळ घे, काही घाई नाहीये. पण तुझा होकार महत्वाचा आहे. नाही नाही दादा, यार इतका विचार करण्यासारखं कायच नाही यार. श्रीनू, माका तुझा होकार ना आत्ताच ऐकूचा. हा, आई पण मी कधी असं. थांबा. हा बोल निशी. हॅलो दादा, दादा लवकर या तुम्ही. निशी, अगं रडायला काय झालं? आमच्यावर गुंडाने हल्ला केला. गुंडाने हल्ला केला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझा फोन चेक करते म्हणजे मला कळलं. नाही नाही, मला बघायचं नाही. निशी, ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांग. अगं पण असं तर बोलले मी. तुम्ही दोघीच जण? हो, आम्ही वाट बघतोय कोणाची तरी. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही नाही, आम्हाला कसला प्रॉब्लेम. प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय. आणि हा, तुम्ही ज्यांची वाट बघताय ना ते येणार नसतील तर जाऊ द्या, आम्ही आहोत ना. काय रे, आम्ही देतो ना कंपनी. हो, आणि चांगली कंपनी देऊ. त्याची काही गरज नाही. तुम्ही प्लीज जा इथून. अरे रागवली रे. प्लीज माइंड युअर ओन बिझनेस. ओके, चल निशी. अरे असं काय करताय? तुमच्यासाठी थांबलोय ना आम्ही इथं. लाली, तसा सगळं आता जर ठरलेलाच हा तर आमच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही. काय तर काय? दादा, म्हणजे तुम्हाला चारू सून म्हणून पसंत नाहीये का? नाही नाही मंजू, तसं नाहीये. चारू गोड मुलगी आहे, गुणी आहे, आपल्या खोत कुटुंबाला शोभेल अशीच आहे. मग एकत्र कुटुंबाला निभावून नेईल अशा स्वभावाची वाटते ती. आणि त्यातून श्रीनू आणि चारू लहानपणीचे बालमित्र. आणि म्हणूनच म्हटलं परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त माझं वैयक्तिक म्हणणं एवढंच आहे की आपण मोठ्याने फक्त ठरवून उपयोग नाही ना. काय श्रीकांतराव, काय वाटतं तुम्हाला? हो, खरंय. नाही, मुलांची पण परवानगी घ्यायला हवी ना. दादा, मी चारू सोबत बोलले, तिला श्रीनू पसंत आहे. आणि ते का ना आपल्यासारखा असा एकत्र कुटुंब हवा. मंजूक सांगत होता. हा,
तरी पण ना आपण आपल्या मनाची खात्री करून घेऊया. हा चारू, आता तूच सांग का काय गो, तुका आमच्या श्रीनू बरोबर लगीन करूक आवडात काय? लाजला म्हणजे पसंत. हे बघा, प्लीज बाजूला व्हा. आमची वाट सुद्धा नाही तर परिणाम वाईट होतील. एवढी कसली काय? मुकाट्याने अंगावरचे दागिने काढा, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. काढा. कोणाला फोन करताय? दागिने काढा. चला, दागिने काढा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या चारू तू आवडतस. आणि तुम्ही दोघं चांगले संसार कराल असं आमका वाटता. तुझी या लग्नात काय हरकत नाही ना? हा, बघलास? माका माहित होता. हा, तू माझा शब्द खाली पडू देऊच नाही. हा, अरे फक्त तू खात नाही, दादाकडे आहे दोघांका पण चारू पसंत. आणि तरी पण आम्ही तुझ्या होकारासाठी थांबलोय. हा, मी यांका आधीच सांगितलेला, हा माझो श्रीनू माझ्या शब्द बाहेर नाही. हा, तुझा होकार हा ना? हा, सांग मग का. लाले, तूच काय बोलतेस? त्याला बोलू दे ना, त्यासाठी बोलवलं ना त्याला. अरे पण दादा आता लाली लहान नाहीये तो, त्याचे निर्णय तो घेऊ शकतोय. शिनू बाळा, तुझ्यावर कसलंही दडपण नाहीये. तुझ्या मनात जे काय असेल ना ते बोल. मान्य आहे तुला? ओवी, अजून एक सरप्राईज मी तुला उद्या देणार आहे. काय काय देणार आहेस? उद्या मी दादा मामाला आपल्या प्रेमाबद्दल सगळं सांगणार आहे. हो, बट यावेळी नक्की सांगशील ना? ओवी, तू आत्ता इथे असायला हवी होतीस. कुठे आहेस तू? कशी देत नाही तेच बघतो. पूर्ण शानपणाच बाहेर काढतो तुमचा. थांबा. नाही नाही नाही, मी 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 देते मंगळसूत्र. काय पकड. शिनू, तुला विचार करायला वेळ हवा असेल तर बेलाशक वेळ घे, काही घाई नाहीये. पण तुझा होकार महत्वाचा आहे. नाही नाही दादा, यार इतका विचार करण्यासारखं कायच नाही. या श्रीनू, माका तुझा होकार ना आत्ताच ऐकूचा. हा, आई पण मी कधी असं. थांबा. हा, बोल निशी. हॅलो दादा. दादा लवकर या तुम्ही. निशी, अगं रडायला काय झालं? आमच्यावर गुंडाने हल्ला केला. गुंडाने हल्ला केला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चल चल इकडे ये. ऐक ऐक इकडे ये. ऐक ना, नको ना जाऊ. हे बघ, आपण गाडी जवळ थांबू. तू चल ना, मागे नको बघूस. आपण गाडी जवळ थांबू. आपण इथे कशाला जातो? आई, आपल्याला माहित नाही ना हे. प्लीज चल चल इकडे. अरे आवाज तिकडून येतोय. चल ना, काही माणसांचाच आवाज आहे. चल, नको घाबरू. जमीन आपटत चला, म्हणजे साप दूर जातात. जय हनुमान, जय हनुमान. शिवा शिवा सावकाश. शिवा ऐक ना, ऐक ना, तुला म्हटलं होतं कोणीतरी फॉलो करतंय आपल्याला इथे. अरे काय झालं एवढं? थांब जरा. कोणीतरी फॉलो करतंय आपल्याला इथनं. कोणीतरी आत्ता गेलं, आत्ता इथनं कोणीतरी गेलं. अरे भित्री भागूबाई आहेस रे. असं काहीतरी म्हणू नको भागूबाई. अरे एक मिनिट, कुठे कोण आहे? मला नाही माहिती, इथनं कोणीतरी गेलं, मला आता दिसलं. उगाच घाबरतोस तू. चल चल माझ्या बरोबर. चल चल फिर. चल ना, काही नाहीये कोण. चल तर हळू ये जरा, पटकन ये इकडे, पुढे ये. चल. जास्ती आवाज नको करू. ऐक ना, ऐक ऐक शिवा, मी तुला सांगतो इथे काहीतरी आहे. काम कर, टॉर्च लाव ना. हा सॉरी. आरामात. आरामात आरामात. टॉर्च दाखव. तुला वाटत नाही का असं काहीतरी की आरामात आरामात. काय पुढे जायचं आहे तेव्हा तिकडे चल. शिवा कशाला उगाच जंगलात जातेस? अजून दाट जंगल आहे तिकडे. नाही नाही, चल ना. आपण परत गाडीच्या इथे जाऊ. ऐक, आपल्याला कोणीतरी फॉलो करतंय यार. दिस इज अ बॅड आयडिया. मी तुला सांग. ऐक ऐक शिवा, ऐक ना, ऐक ऐक. आपला कोणीतरी पाठलाग करतंय. पळ. अरे नाही, मी तुला बोललोय शिवा, इथे नको. अरे पण एक मिनिट. नाही, अरे ऐक, माझं नाहीये कोणी तिथे. ऐक ऐक, कुठे पडतो? थांब ना तू. नाहीये कोणी इथे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हिरोईचा विजय असो. 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 माते कृपा कर गे माते. 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 हिरोईचा विजय असो. हिरोईचा विजय असो. माते कृपा कर गे माते. 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 ओराजी इथं काय चाललात? निघा. ए कोण आहेत रे तुम्ही? आणि इकडे कशाला आलाय? हे बघा, आमची ना गाडी बंद पडली आहे, तर आम्ही मदत मागायला जरा आलोय. आणि येताना आमच्या मागे काहीतरी लागलंय. इथेच 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 बाहेर. खरं बोलताय ते. हा, मी बोललो होतो ना तुला शिवा, आपल्या मागे काहीतरी लागलंय. मला भास झाला. अगं अरे कोण लागलं नव्हतं, तो मॅच होतो. तिकडे पाऱ्याला फिरत असताना या दोघांना बघितलं म्या.
तर हा पोरगा धूम टोकून पळत सुटला. तुम्ही होता, आम्हाला घाबरवलं का मग तुम्ही? का म्हणजे? आणि तू कोण रे? इकडे कशाला आलात तुम्ही? ए निघायत ना. पिवड्या हाकलून द्या ना. आमच्याकडे यायचं नाही. ए थांबा. अरे इथं आलेलं आहेत तर असंच माघारी कसं जातील? हा आजोबा बघ, आमची चूक झाली, आम्हाला आता मदत हवी. आमची गाडी बंद पडली, त्यामुळे तुम्हाला यायचंच होतं. हिऱ्या पिवऱ्या कोयरू, आज पुणवच्या उत्सवाच्या दिवशी हे लगीन झालेलं जोडपं इथं आलं या. आज हे आपल्या लय आनंदाची गोष्ट आहे बघा. या दोघांनाही देवीचं दर्शन द्या. आमचं लग्न नाही झालंय. असू दे की, त्याला काय होतं या. आणि लगीन झालेलं नसलं तर ठरले तर असेल ना. हा नाही म्हणजे असंच काही मुलगा मुलगी फिरत नसत्यात. खरं आहे ना? हा खरंय खरंय. अय बाबांनो, तुमचं खरंच लगीन ठरलंय ना? काय येड्यात काढताय आम्हाला? का रे बाबा हो, खरंच ठरलंय ना तुमचं लगीन? काय येड्यात काढताय आम्हाला? हो ठरलंय ना. हे काय हात पण पकडलाय आम्ही. मग बिनधास्त पण इथं राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लई भारी दिसती. आता गाऊया आणि नाचूयात. वंदे अगं सापडते का नाही तुला? शोधते. आई आई अगं मला भूक दिव्या हळू बोल की ग.
गुरुजी आलेत, पाया पड बरं त्यांच्या. आयुष्यमान भाऊ. नमस्कार. गुरुजी, माझी थोरली नात बरं का, लगीन ठरलंय तिचं. अव नवरा म्हणजे काय राजा आहे हो. माझी नात राणीवाणी राहणार. अरे वा. गुरुजी, आम्हाला खरं तर आमच्या धाकट्या लेकीची जास्त काळजी असते, शिवानीची. ही तिचीच पत्रिका. म्हणजे जरा पत्रिका बघून तुम्ही सांगितलं तर काही ग्रहदोष वगैरे असेल तर आपल्याला शांती वगैरे काहीतरी करता येईल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चल चल इकडे ये. ऐक ऐक इकडे ये. ऐक ना, नको ना जाऊ. हे बघ, आपण गाडी जवळ थांबू. तू चल ना, मागे नको बघूस. आपण गाडी जवळ थांबू. आपण इथे कशाला जातो? आई, आपल्याला माहित नाही ना हे. प्लीज चल चल इकडे. अरे आवाज तिकडून येतोय, चल ना. काही माणसांचाच आवाज आहे, चल. नको घाबरू. जमीन आपटत चला, म्हणजे साप दूर जातात. जय हनुमान, जय हनुमान. शिवा शिवा सावकाश. शिवा ऐक ना, ऐक ना, तुला म्हटलं होतं कोणीतरी फॉलो करतंय आपल्याला इथे. अरे काय झालं एवढं? थांब जरा. कोणीतरी फॉलो करतंय आपल्याला इथनं. कोणीतरी आत्ता गेलं, आत्ता इथनं कोणीतरी गेलं. अरे भित्री भागूबाई आहेस रे. असं काहीतरी म्हणू नको भागूबाई. अरे एक मिनिट, कुठे कोण आहे? मला नाही माहिती, इथनं कोणीतरी गेलं, मला आता दिसलं. उगाच घाबरतोस तू. चल चल माझ्या बरोबर, चल चल फिर. चल ना, काही नाहीये कोण. चल तर हळू ये जरा, पटकन ये इकडे, पुढे ये. चल. जास्ती आवाज नको करू. ऐक ना, ऐक ऐक शिवा, मी तुला सांगतो इथे काहीतरी आहे. काम कर, टॉर्च लाव ना. हा सॉरी. आरामात. आरामात आरामात. टॉर्च दाखव. तुला वाटत नाही का असं काहीतरी की आरामात आरामात आरामात. काय पुढे जायचंय तेव्हा तिकडे चल. शिवा कशाला उगाच जंगलात जातेस? अजून दाट जंगल आहे तिकडे. नाही नाही, चल ना. आपण परत गाडीच्या इथे जाऊ. ऐक, आपल्याला कोणीतरी फॉलो करतंय यार. दिस इज अ बॅड आयडिया. मी तुला सांग. ऐक शिवा, ऐक ना, ऐक. आपला कोणीतरी पाठलाग करतंय. पळ. अरे नाही, मी तुला बोललोय शिवा, इथे नको. अरे पण एक मिनिट. नाही, अरे ऐक, माझं नाहीये कोणी तिथे. ऐक कुठे पडतो. थांब ना तू. नाहीये कोणी इथे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हिरोईचा विजय असो. 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 माते कृपा कर गे माते. 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 माते कृपा कर गे
माते कृपा कर गे माते. भैरवाईचा भैरवाईचा माते कृपा कर गे माते. 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 ओराजी इथं कशाला आलात? निघा. ए कोण आहेत रे तुम्ही आणि इकडे कशाला आलाय? हे बघा आमची ना गाडी बंद पडली आहे तर आम्ही मदत मागायला जरा आलोय. आणि येताना आमच्या मागे काहीतरी लागलंय म्हणजे इथेच 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 बाहेर. खरं बोलताय ते. हा मी बोललो होतो ना तुला शिवा, आपल्या मागे काहीतरी लागलंय. मला मला भास झाला अगं. अरे कोण लागलं नव्हतं, तो मॅच होतो. तिकडे पाऱ्याला फिरत असताना या दोघांना बघितलं म्या, तर हा पोरगा धूम टोकून पळत सुटला. तुम्ही होता, आम्हाला घाबरवलं का मग तुम्ही? का म्हणजे? आणि तू कोण रे? इकडे कशाला आलात तुम्ही? ए निघायत ना. पिवड्या हाकलून द्या ना. आमच्याकडे यायचं नाही. ए थांबा. अरे इथं आलेलं आहेत तर असंच माघारी कसं जातील? हा आजोबा बघ आमची चूक झाली, आम्हाला आता मदत हवी. आमची गाडी बंद पडली त्यामुळे. तुम्हाला यायचंच होतं. हिऱ्या पिवऱ्या कोयरू, आज पुणवच्या उत्सवाच्या दिवशी हे लगीन झालेलं जोडपं इथं आलं या. आज हे आपल्या लय आनंदाची गोष्ट आहे बघा. या दोघांनाही देवीचं दर्शन द्या. आमचं लग्न नाही झालंय. असू दे की, त्याला काय होतं या. आणि लगीन झालेलं नसलं तर ठरले तर असेल ना. हा नाही म्हणजे असंच काही मुलगा मुलगी फिरत नसत्यात. खरं आहे ना? हा खरंय खरंय. अय बाबांनो, तुमचं खरंच लगीन ठरलंय ना? काय येड्यात काढताय आम्हाला? का रे भाऊ, खरंच ठरलंय ना तुमचं लगीन? काय येड्यात काढताय आम्हाला? हो ठरलंय ना. हे काय हात पण पकडलाय आम्ही. मग बिनधास्त पण इथं राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लई भारी दिसती. आता गाऊया आणि नाचूया.
वंदे अगं सापडते का नाही तुला? शोधते. आई आई अगं मला भूक दिव्या हळू बोल की ग. गुरुजी आलेत, पाया पड बरं त्यांच्या. आयुष्यमान भाऊ. नमस्कार. गुरुजी माझी थोरली नात बरं का, लगीन ठरलंय तिचं. अव नवरा म्हणजे काय राजा आहे हो. माझी नात राणीवाणी राहणार. अरे वा. गुरुजी आम्हाला खरं तर आमच्या धाकट्या लेकीची जास्त काळजी असते, शिवानीची. ही तिचीच पत्रिका. म्हणजे जरा पत्रिका बघून तुम्ही सांगितलं तर काही ग्रहदोष वगैरे असेल तर आपल्याला शांती वगैरे काहीतरी करता येईल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यांच्या मनात उतरण्यासाठी तुम्हाला आधी त्यांचं मन मोकळं करायला लागल. तुमची मैत्री व्हायला पाहिजे. हा, मग प्रेम. असा प्रवास व्हायला पाहिजे. काय कळतंय का तुम्हाला? नाही. चला मॅडम सुरुवात करूया. ओ मॅडम. हा, चला की सुरुवात करूया. हो हो सुरू करूयात, पण एवढी काय घाई आहे? तुमच्याकडे वेळ आहे ना आज? म्हणजे माझ्याकडे वेळ आहे. हा हा, आज वेळ काढलेलाच आहे. आपलं खरं परवा काही बोलणंच झालं नाही गाण्याबद्दल. मी एक विचारू का? विचार की. नाही म्हणजे असं मी खरं असं नाही म्हणणार की या वयात गाणं वगैरे, पण जनरली कसं लहान वयातच गाणं शिकायला सुरू करतात ना. हा, ते काय गाण्या बिण्याचं आमच्या ध्यानात बी नव्हतं. ते सगळं येड आम्हाला आमच्या मास्तरीन बहिणी लावले. त्यासनी कुठून काय आमच्या नरड्यात सूर दिसला कुणाला माहित. आता सूर दिसला का सूर त्यांच्या कानाला कळला त्यांचं त्यांना माहित. त्याच माग लागले आमच्या, गाणं शिका गाणं शिका म्हणलं. काय खूळ काढले म्हणलं मधनच. आमच्या मनात बी नव्हतं. तर त्या म्हणल्या म्हणताना आता तुमच्या मोर आम्ही तर गाणं शिकायला बसणार आहे. नाही तर कुठलं काय सांगायचं तुम्हाला. आता हळूहळू कळेल. आमच्या मास्तरीन बाई म्हणजे एक नंबर काम आहे सगळं. त्याचं म्हणजे कसं असते, सगळ्यांच्याच मिळून मिसळून राहणार, सगळ्यांची विचारपूस करणार, सगळ्यांना सांभाळून येणार थोडक्यात. आणि स्वतःच बघणार नाही, सगळ्या घरादाराचं सगळ्यांचं कल्याण कसं होईल हे बघणार. तुम्हाला कळलं आता हळूहळू. आता जरा तुमची त्याची मैत्री झाली की नाही, ते तुम्हाला बी सांगायला सुरुवात करतील. बघा असं करा, असं करू नका, हे केलं म्हणजे चांगलं होईल, हे केलं म्हणजे वाईट होईल. शिक्षिका हो मास्तरीन बाई. असा एकंदरीत स्वभाव आहे त्यांचा. हो नाही ते सगळं झालंच, पण मला तुम्हाला गाणं शिकवायचंय. तुम्ही तुमच्या स्वभावाबद्दल काहीच सांगितलं नाही. तुमच्या मनात काय चालतं, तुम्ही काय विचार करता, या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायला हवं ना. आमच्या मनात आता काय चालतंय आम्ही ढिगी विचार करतोय. आता काय साधा व्यापार आहे आमचा. शेती म्हणू नका, फॅक्टरी म्हणू नका. आता नवीन आमच्या आई साहेबांनी ते दूध संघात चालू केलंय. त्यासाठी वनवन फिरायला लागते. शाळेचा आणि व्याप असतोय. आता आणि तुमचा विचार नवीन. माझा विचार? तुम्ही माझा विचार करता? हा नाही म्हणजे आता हे आपलं गाण्याचं नवीन चालू झालंय ना. हे गाण्याचा कला, संगीत विंगीत हे आणि नवीनच विचार की डोसक्याला. असं होय. मला वाटलं की तुम्ही माझाच विचार करताय की काय. नाही नाही तसं काय समजू नका. आम्ही आपलं असं गमती गमतीत म्हणलो. तुमचा स्वभाव फारच गमतीशीर आहे. हे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आमचा स्वभाव म्हणजे काय, आता स्वभावाला औषध नाही. गमतीशीर स्वभाव म्हणजे साधे उदाहरण सांगतो. आता हे आपलं गाण्या बिण्यावरनं विषय निघाला म्हणून मी जेव्हा शाळेला जात होतो फार फार वर्षांपूर्वी, तेव्हा आमच्या पीटीच्या मास्तराला मी पेटी वाजवून दाखव म्हणून सांगितलं होतं. पीटीचा मास्तर आहेस ना, पेटी वाजव म्हणताना आमची शाळा बंद झाली पडतो तेव्हा. असं स्वभाव. जाऊ दे चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही इथं आमच्या खोलीत? ते मी बाहेरून चाललो होतो, दरवाजा उघडा दिसला, मग आत आलो. आता आलाच आहे तर बसा की. नाही 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 नाही, मी मला पाणी पाहिजे होतं जरा. ते पाणी घ्यायला मी इथं किचन. असं आहे तर आलाच म्हणायचा गजरा इथं. होय, काय ग गजरा नुसता हातात घेऊन का उभी आहेस? माळ की केसा? यो गजरा नाही, आम्ही जे गणित मानलं होतं का नाही त्याचं उत्तर आहे. म्हणजे यो गजरा घेऊन इथं कोण आलत माहितीये का? कोण? मोठे मालक. काय सांगतेस? लय सुधारणा झाली म्हणायची. हा, सुधारणा तर झालीच आहे. आता आलते आमच्या खोलीत, आम्ही विचारलं त्यासनी तर म्हणले ते काय दरवाजा उघडा दिसला आणि मग म्हणले की ते काय पाणी असं काहीतरी म्हणले. अगं तुला गजरा दिला त्यासनी कसं तरी वाटलं असेल म्हणताना ते तसं म्हणले असतील, पण काय ग ते गणिताचं उत्तर कसलं? म्हणजे काय म्हणतीयस? आई आज का नाही आम्ही मुद्दामूनच गजरा माळला नाही. सुनबाईने ते बघितलं, त्यांनी आम्हाला विचारलं, आम्ही म्हणलं त्यासनी आम्हाला काही कोणी गजरा आणून देत नाही. किती दिवस आम्ही स्वतःच गजरा आणायचा आणि स्वतःच माळायचा कंटाळा आलाय आम्हाला, म्हणून नाही माळला. लगेच आज गजरा इथं हजर. म्हणजे लक्षात येतंय का तुझ्या गणित आणि त्याचं उत्तर? तुझी गणित तुलाच माहित आणि त्याची उत्तर बी तुलाच माहित. आई एवढं काही नाही ग, एकदम साधं उत्तर आहे. आम्ही कुणाला बोललो? सुनबाईंना. गजरा कुणी आणून दिला? मोठ्या मालकांनी. याचा अर्थ मोठे मालक निस्ती बावली आहेत, चावी देणाऱ्या सुनबाई आहेत. त्यांनी चावी दिली की आले गजरा घेऊन, आले आमची माफी मागायला. पण समधी सूत्र हलवणाऱ्या सुनबाईच आहेत. मोठ्या मालकांना सुनबाई नाचवत्यात नव. आता सुनबाईसनी आम्ही कसं नाचिवतो बघशीलच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्यांच्या मनात उतरण्यासाठी तुम्हाला आधी त्यांचं मन मोकळं करायला लागल. तुमची मैत्री व्हायला पाहिजे. हा, मग प्रेम. असा प्रवास व्हायला पाहिजे. काय कळतंय का तुम्हाला? चला मॅडम सुरुवात करूया. ओ मॅडम, हा चला की सुरुवात करूया. हो हो सुरू करूयात, पण एवढी काय घाई आहे? तुमच्याकडे वेळ आहे ना आज? म्हणजे माझ्याकडे वेळ आहे. हा, आज वेळ काढलेलाच आहे. आपलं खरं परवा काही बोलणंच झालं नाही गाण्याबद्दल. मी एक विचारू का? विचारू की. नाही म्हणजे असं मी खरं असं नाही म्हणणार की या वयात गाणं वगैरे, पण जनरली कसं लहान वयातच गाणं शिकायला सुरू करतात ना. हा, ते काय गाण्या बिण्याचं आमच्या ध्यानात बी नव्हतं. ते सगळं येड आम्हाला आमच्या मास्तरीन बहिणी लावले. त्यासनी कुठून काय आमच्या नरड्यात सूर दिसला कुणाला माहिती.
आता सूर दिसला का सूर त्यांच्या कानाला कळला त्यांचं त्यांना माहित. त्याच माग लागले आमच्या, गाणं शिका म्हणलं. काय खूळ काढलं म्हणलं मधनच, आमच्या मनात बी नव्हतं. तर त्या म्हणल्या म्हणताना आता तुमच्या मोर आम्ही तर गाणं शिकायला बसणार आहे. नाही तर कुठलं काय सांगायचं तुम्हाला. आता हळूहळू कळेल. आमच्या मास्तरीनबाई म्हणजे एक नंबर काम आहे सगळे. त्याचं म्हणजे कसं असते, सगळ्यांच्याच मिळून मिसळून राहणार, सगळ्यांची विचारपूस करणार, सगळ्यांना सांभाळून घेणार थोडक्यात, आणि स्वतःच बघणार नाही. सगळ्या घरादाराचं सगळ्यांचं कल्याण कसं होईल हे बघणार. तुम्हाला कळलं आता हळूहळू. आता जरा तुमची त्याची मैत्री झाली की नाही, ते तुम्हाला बी सांगायला सुरुवात करतील. बघा असं करा, असं करू नका, हे केलं म्हणजे चांगलं होईल, हे केलं म्हणजे वाईट होईल. शिक्षिका हो, मास्तरीन बाई असा एकंदरीत स्वभाव आहे त्यांचा. हो नाही ते सगळं झालंच, पण मला तुम्हाला गाणं शिकवायचंय. तुम्ही तुमच्या स्वभावाबद्दल काहीच सांगितलं नाही. तुमच्या मनात काय चालतं, तुम्ही काय विचार करता, या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायला हवं ना. आमच्या मनात आता काय चालतंय, आम्ही ढेगी विचार करतोय. आता काय साधा व्यापार आहे आमचा. शेती म्हणू नका, फॅक्टरी म्हणू नका. आता नवीन आमच्या आई साहेबांनी ते दूध संघात चालू केलंय, त्यासाठी वनवून फिरायला लागते. शाळेचा आणि व्याप असतोय. आता आणि तुमचा विचार नवीन. माझा विचार? तुम्ही माझा विचार करता? हा नाही म्हणजे आता हे आपलं गाण्याचं नवीन चालू झालंय ना, ह्यो गाण्याचा कला, हे संगीत विंगीत ह्यो, आणि नवीनच विचार की डोसक्याला. असं होय. मला वाटलं की तुम्ही माझाच विचार करताय की काय. नाही नाही, तसं काय समजू नका. आम्ही आपलं असं गमती गमतीत म्हणलो. तुमचा स्वभाव फारच गमतीशीर आहे. हे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आमचा स्वभाव म्हणजे काय, आता स्वभावाला औषध नाही. गमतीशीर स्वभाव म्हणजे साधे उदाहरण सांगतो. आता हे आपलं गाण्या बिण्यावरच विषय निघाला म्हणून, मी जेव्हा शाळेला जात होतो फार फार वर्षांपूर्वी, तेव्हा आमच्या पीटीच्या मास्तराला मी पेटी वाजवून दाखवून सांगितलं होतं. पीटीचा मास्तर आहेस ना, पेटी वाजव म्हणताना आमची शाळा बंद झाली पडतो तेव्हा. असं स्वभाव. जाऊ दे. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही इथं आमच्या खोलीत? हा ते मी बाहेरून चाललो होतो, दरवाजा उघडा दिसला, मग आत आलो. आता आलाच तर बसा की. नाही नाही नाही, मी मला पाणी पाहिजे होतं जरा. ते पाणी घ्यायला मी इथं किचन. असं आहे तर आलाच म्हणायचा गजरा इथं. होय. काय ग, गजरा नुसता हातात घेऊन का उभी आहेस? माळ की केसा? यो गजरा नाही, आम्ही जे गणित मानलं होतं का नाही त्याचं उत्तर आहे. म्हणजे यो गजरा घेऊन इथं कोण आलत माहितीये का? कोण? मोठे मालक. काय सांगतेस? लय सुधारणा झाली म्हणायची. हा, सुधारणा तर झालीच आहे. आता आलते आमच्या खोलीत, आम्ही विचारलं ते असली तर म्हणले ते काय दरवाजा उघडा दिसला, आणि मग म्हणले की ते काय पाणी असं काहीतरी म्हणले. अगं तुला गजरा दिला त्यासाठी कसं तरी वाटलं असेल म्हणताना ते तसं म्हणले असतील. पण काय ग ते गणिताचं उत्तर कसलं? म्हणजे काय म्हणतीयस? आई आज का नाही, आम्ही मुद्दामूनच गजरा माळला नाही. सुनबाईने ते बघितलं, त्यांनी आम्हाला विचारलं
आम्ही म्हणलं त्यासनी आम्हाला काही कोणी गजरा आणून देत नाही. किती दिवस आम्ही स्वतःच गजरा आणायचा आणि स्वतःच माळायचा कंटाळा आलाय आम्हाला, म्हणून नाही माळला. लगेच आज गजरा इथं हजर. म्हणजे लक्षात येतंय का तुझ्या गणित आणि त्याचं उत्तर? अगं, तुझी गणित तुलाच माहित आणि त्याची उत्तर बी तुलाच माहित. आई एवढं काही नाही ग, एकदम साधं साधं उत्तर आहे. आम्ही कुणाला बोललो? सुनबाईंना. गजरा कुणी आणून दिला? मोठ्या मालकांनी. याचा अर्थ मोठे मालक निस्ती बावली आहेत, चावी देणाऱ्या सुनबाई आहेत. त्यांनी चावी दिली की आले गजरा घेऊन, आले आमची माफी मागायला. पण समधी सूत्र हलवणाऱ्या सुनबाईच आहेत. मोठ्या मालकांना सुनबाई नाचवत्यात नव. आता सुनबाईसनी आम्ही कसं नाचिवतो बघशीलच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.